एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर इथे रिद्वी आणि सौरव खेळत आहे, कारण की रिद्वीला देखील कंटाळा आला होता आणि सौरवला देखील, आणि त्यामुळे दोघं एकमेकांसोबत खेळत होते फुटबॉल। तर आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती दिवशी गावात यात्रा भरते ज्योतिबाची, आणि माझ्या सासरकडची देखील आजच यात्रा असते। हनुमान जयंती दिवशी पालखी निघते, म्हणजे आमच्या सासरी एवढी मोठी यात्रा नाही भरत, फक्त पालखी निघते हनुमान जयंतीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज बनवतात असं असतं। तर आता आम्ही निघालेलो आहोत ज्योतिबाच्या यात्रेसाठी। सासरी मी नाही जाणार आहे कारण की मिस्टर नाही आहेत म्हणून, तर नेक्स्ट इयर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन आमच्या गावची यात्रा कशी असते ते। तर आता आपण पहिला जाणार आहोत गावामध्ये। तर गावामध्ये ज्योतिबाची यात्रा भरते, जे तुम्ही ज्योतिबाचं मंदिर लास्ट टाइम माझ्या ब्लॉगमध्ये बघितलेलं तिथेच यात्रा भरते। तर आम्ही जाणार आहोत, संध्याकाळी रथ वगैरे निघतो, पालखी निघते ज्योतिबाची, जी शासनकाठी ती नाचवली वगैरे जाते। तर ते सगळं देखील मी तुम्हाला आज दाखवणार आहे, कसं काय यात्रा भरते आणि कसं काय मंदिर वगैरे सजवलेलं आहे। कारण की यात्रेसाठी आता मंदिर जे आहे ते सजवलेलं आहे। आता मंदिराच्या जवळ तुम्हाला लाईटिंग लागलेली दिसत असेल, आज पूर्ण गावात सगळा उजेड आहे, लाईटिंग वगैरे। तर हे आहे मंदिर। तर आता मी उतरून पण तुम्हाला दाखवेन कसं काय मंदिर सजवलं आहे आणि कसं काय डेकोरेशन वगैरे केलेलं आहे। तर सगळेजण गावातले लोक इथे जमतात आज यात्रेच्या निमित्ताने। संध्याकाळीच निघतो रथ वगैरे, पालखी वगैरे असते आणि खूप बघण्यासारखा कार्यक्रम असतो। तर आता आम्ही गाडीतून उतरलेलो आहोत आणि सौरव जे आहे गाडी पार्किंगसाठी गेलेला आहे, गाडी पार्क करून येतो बोले, म्हणून आम्ही त्यासाठी थांबलो आहे। तर तुम्हाला दिसत असेल इकडे या साईडला आमची गाडी पार्क केली पाठीमागे। चला तर मग जाऊया आपण। दोन मिनिटं थांब। तर तुम्ही बघितलं तिथे जी आहे शासनकाठी नाचवत आहेत, 2-3 ठिकाणी नाचवली जाते, एक इथे आणि एक मेन मैदान आहे तिथे देखील। तर हे मंदिराला खूप छान अशी सुंदर लाईटिंग केलेली आहे वेगवेगळ्या कलर्समध्ये, जसे की तुम्ही बघितलं। चला तर मग आपण आतमध्ये जाऊया, बघूया आतमध्ये कसं काय डेकोरेशन केलं आणि मी तुम्हाला देखील दाखवते। तर जास्त काही गर्दी नव्हती, बरेच लोक आता गुलाल खोबरं वाहून गेलेले होते। आणि हे आता जे दिसते ते सगळे आमच्या गावातल्याच बायका आहेत, कारण की आमच्याबरोबरच सगळेजण दिसले होते रोडला निघताना वगैरे। हे मम्मी, आजी आणि ह्या काकी आहेत। तर तुम्ही बघू शकता मंदिर असं छान सजवलेलं आहे। आतमध्ये ज्योतिबाची मूर्ती देखील खूप सुंदर अशी सजवली, ती देखील मी तुम्हाला दाखवते। तर इथे सगळेजण गुलाल खोबरं वाहतात, नारळ वगैरे फोडतात आणि एकमेकांना गुलाल लावतात आणि मग रथ वगैरे बघतात। हे असं पद्धत आहे इथे। तर हे बघा आतमध्ये खूपच सुंदर असं दिसत होतं, खूप छान असं डेकोरेशन केलेलं। हे बाजूला रोजचं तुम्ही डेकोरेशन बघू शकता आणि हार वगैरे खूपच सुंदर आणि खूप छान सजवलेली मूर्ती अशी आकर्षक वाटत होती। आणि आता इथे मम्मी देखील नारळ फोडते। काही लोक नारळ फोडतात, काही लोक असं ठेवतात नारळ, म्हणजे जे काय असेल ते। आणि रिद्वीला गुलाल लावायची खूप घाई होती, कारण की तिने बघितलेलं सगळ्यांच्या फेसला, तर ती बोलते मम्मा आपण कधी होळी खेळायची। त्यानंतर आम्ही आलो बाहेर। तर बाहेर खूपच गोंधळ चालू होता, आम्ही बोललो थोडा वेळ इथेच बघत बसूया, कारण की पूर्ण पालखीच्या पाठी फिरायचं बोलतं पूर्ण गावभर फिरावं लागेल आणि रिद्वीला घेऊन ते पॉसिबल नाही आहे। बघू शकतो छोटासा स्टॉल लावला आहे बाबांनी गुलाल खोबऱ्याचा। त्यानंतर आम्ही गेलो जी 5 मंदिरं आहेत, जी तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये पण दाखवलेली। तर मम्मी बोलली तिथे आपण जाऊन पाया पडून येऊया, आपण अजून पडलेलो नाही आहे। आणि जे गावातल्या बायका ज्या आहेत ते एकमेकांना हळदी कुंकू लावतात सगळ्या बायका। तर ते देखील आता सगळ्या बायका गोळा झालेल्या होत्या, हळूहळू ज्या नव्हत्या आल्या त्या देखील आता आलेल्या होत्या।
तर आता तुम्ही इथे बघू शकता सगळ्या बायका एकमेकांना हळदी कुंकू लावतात आणि त्यानंतर गुलाल देखील लावतात एकमेकांना. आणि अशा प्रकारे यात्रा जी आहे ती इथे सेलिब्रेट केली जाते. कारण की ऑलरेडी पिराची यात्रा केली आहे, तर इथे काय यात्रा भरते की नाही मला एवढं डिटेलमध्ये नाही माहीत, बट पालखीसाठी सगळेजण येतात. त्यानंतर आम्ही केलं थोडंसं फोटोशूट वगैरे आणि नंतर मग काही नाही बसलो तिथे थोडा वेळ. नंतर मम्मी बोलली की आतमध्ये जाऊया कारण की लास्ट टाइम तिथेच काठी नाचवली जाते. तर इथे ह्या ग्राउंडमध्ये लास्ट टाइम काठी नाचवली जाते. तर सगळेजण घेऊन काठी जी आहे नाचवतात. त्याची पण एक वेगळीच पद्धत आहे. सगळ्यांनाच नाही जमत ती नाचवायला. तर ज्यांना सवय आहे आणि काठी देखील खूप हेवी असते तरी देखील सगळेजण पर्सनली जाऊन त्याला नाचवतात. आणि त्यानंतर मग ही काठी जी आहे इथून मंदिरात नेली जाते. इथेच पालखी देखील आहे. पुढे गेले मी पालखी रिटर्न आली की दाखवेन. आणि घोडा देखील आहे देवाचा, तो देखील मी तुम्हाला दाखवेन तिकडे आला की. तर तुम्ही बघितली देवाची पालखी आणि आता घोडा देखील आलेला आहे. तर सगळेजण गुलाल टाकून पाया पडतात घोड्याच्या देखील. आणि आता काठी देखील आणतील आणि इथे मंदिराला बांधतील. आणि मग त्यानंतर डीजेची मिरवणूक निघते पूर्ण गावातून. थोडा वेळ इथे देखील डीजे चालवला जातो आणि त्यानंतर पूर्ण गावात निघते. तर मगसचा स्पॉट आणि हा एक स्पॉट म्हणजे जेव्हा गाव देवाला देखील इथे मेन स्पॉट आहे, ते चौक बोलतात त्या टाईपमध्ये. तर आता घोडा पहिला आलेला आहे, त्यानंतर पालखी देखील आलेली आहे. तर आता सगळ्यांचं दर्शन वगैरे करून पालखी जी आहे ती मंदिरात रिटर्न ठेवली जाते. घोड्याला देखील जाऊन बांधलं जातं, काठी देखील बांधली जाते आणि नंतर फक्त डीजे जी आहे ती पूर्ण गावातून अजून एकदा मिरवणूक निघते. देखील ही यात्रा फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स केले. याच्या अगोदर मी कधीच या यात्रेला नव्हते, तर मला तर खूपच आवडलं. आता बघू शकतो तुम्ही पालखी जी आहे ती मंदिरात नेली जाते. आणि इथे शासन काठी जी आहे ती देखील इथे आणून बांधलेली आहे. तर रिद्वीला आणि सौरवला डान्स करायचं होतं, त्यामुळे आता आम्ही थांबलो होतो. आम्ही नाही पूर्ण गावात फेरी मारणार आहे, तर इथे जोपर्यंत डीजे चालू आहे तेवढाच वेळ थांबणार आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी. तर वाट बघतोय सगळेजण कधी नाचतात त्याची. शेतकऱ्याची अवलादे तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल. आणि बैल कधी एकटा
त्यानंतर आम्ही निघालो घरासाठी. तर अशी होती आजची यात्रा. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.